माझं नाव विकास काळुंके आहे आणि माझ्यासोबत माझा भाचा जॉकी आहे आणि आज आम्ही रोयलागड येथे डोंगरावर जाणार आहोत. आमच्या गावाचं नाव रोयलागड आहे आणि आता आम्ही मागे दिसत असून तुम्हाला तो डोंगर आम्हाला आता वर सेंटरला जायचं आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. आम्ही पूर्ण ब्लॉग काढत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही डोंगराला जाण्यासाठी चढत आहे. आता हे दिसत आहे तुम्हाला लोकेशन. या लोकेशनवर आम्ही चाललेलो आहोत. या ठिकाणी जातो आणि हे आमचं पूर्ण गावातले सर्व काही हे घरं आहेत. आणि आता आम्ही चढण्याला सुरुवात करत आहे. आता डोंगराच्या अर्ध्या रस्त्याला आलेलो आहोत आणि समोर भोईर दिसत आहे. ते समोर या भोईरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये एक मेंढीची भुईर असताना जमिनीच्या खाली गेलेली आहे आणि ती दौलताबादला या ठिकाणी निघालेली आहे. तर आतमधले ही लोकेशन तुम्हाला दाखवत आहे. तेथेही मी तुम्हाला नेत आहे. आता हे समोरचं भोईर जे आहे हे आहे येथूनच जी काही मेंढी आहे ती दौलताबाद या ठिकाणी गेलेली आहे. आणि आता हे समोर मी नेत आहे. हा जो रस्ता आहे तो जमिनीच्या खाली आहे. जो मेंढी या दरवाजापासून आतमध्ये गेली होती. आणि आता हा समोर रस्ता आहे. हे समोर जे भोईर आहे असे अजून 1-2 भोईर वर आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही आता जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये राहिलेला गड आहे. म्हणजे काम करता राहिलेला गड आहे म्हणून रोयलागड नाव असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता आम्ही अर्ध्याच्या वर डोंगर चढलेलो आहोत आणि आता समोर हे आमचं गाव आहे आणि आता समोर आम्हाला वर जायचं आहे गडावर. आता आम्ही जात आहे आणि हा माझा भाषा दमलेला आहे. आता आलेलो आहे डोंगराच्या वर. आणि तो समोर जो घरावानी बांधलेला आहे का तो राहिलेला गड आहे. जो विटा दिसत आहे. आणि हा आमच्या गडाच्या मागचा सौर ऊर्जेचा वाटेचं लोकेशन आहे. हे कुत्रे आम्हाला भुकत आहे. हा समोर दगडी रांजण आहे. हा दगडी रांजण आहे. तर मित्रांनो, हे दिसत असेल दुसरं भोईर. तर बघा दाखवतो आतून. बाहेरून जरा दिसत नाही तर आतून दाखवतो.